श्री स्वामी समर्थ. आपल्या सर्वांना माहिती आहे, 4 डिसेंबर 2025 ला दत्त जयंती आहे. त्यामुळे प्रत्येक जण सेवा करतोच आपल्या परीने. पण ज्यांना काही सेवा करायला जमत नाही त्यांनी या सेवा नक्की करावी. ती सेवा म्हणजे कोणती? तर ती गोड कष्टधारण स्तोत्र. घर कष्टधारण स्तोत्र खूप जास्त वेळ लागणार नाही तुम्हाला, 2-3 मिनिटच लागेल वाचायला. खूप जास्त वेळ लागत नाही, फक्त शब्द उच्चारण व्यवस्थितरित्या करावे. ते रोज 11 वेळा तरी वाचावे. तुम्हाला नाही वेळ तर तुम्ही 1 वेळा, 3 वेळा, 7 वेळा, 9 वेळा, 11 वेळा नक्की वाचा. त्याने खूप चांगली प्रचिती येते. किती नैराश्य असू दे, दुःख असू दे, आपल्या आयुष्यातून नक्की निघून जाईल. तुम्ही संकल्प युक्त केले तर खूप छान राहील. आता संकल्प काय करायचा? स्वामींच्या मठात जा, दत्तगुरूंच्या मंदिरात जा, कुठे जा, एक नारळ खडीसाखर घेऊन जा. स्वामींना, दत्तगुरूंना प्रार्थना करा की ही सेवा तुम्ही माझ्याकडून करून घ्या. त्यासाठी त्यांना प्रार्थना करा. ती दिवसभरामध्ये कुठेही करा, मंदिरात केली तरी चालेल, घरात केली तरी चालेल. जशी जमेल तशी सेवा नक्की करा. खूप छान प्रचिती येते. त्यासोबत तुम्हाला जमलं तर दत्तपावनी, ज्यांना गोड कष्टधारण स्तोत्र वाचायला थोडस अवघड आहे, शब्द मोठे, त्याचे उच्चार मोठे, तर त्यांना ते जमत नाही, त्यांनी दत्तपावनी सेवा खूप छान आहे. गुरुचरित्राचे त्यात अर्थ भरपूर येतात. मग दत्तपावनी जरी तुम्ही वाचली तर तुम्हाला त्याचीही छान प्रचिती भेटेल. दत्तपावनी वाचायला जास्त नाही, 3 ते 4 मिनिटं लागतात. तुम्ही जर दत्तपावनी सुद्धा संकल्पयुक्त तुम्ही वाचली तर तुम्हाला त्याची छान प्रचिती भेटेल. संकल्प जसं आपल्याला माहिती आहे, संकल्प कसा करायचा आपल्या सर्वांना माहिती आहे. तो वाचायचं किती? तुम्ही 1दा वाचा, 11 वेळा वाचा, 21 वेळा वाचा, 51 वेळा वाचा, जसे जमल तुम्ही तसं वाचा. संकल्प 11 दिवस करा, 7 दिवस करा, 3 दिवस करा, पण नक्की करा. ही सेवेने खूप छान प्रचिती भेटते. आपल्या कोणत्याही संकट असू दे, कोणतीही मोठं संकट असू दे, कितीही मोठे प्रॉब्लेम असू दे, त्यातून तुम्हाला दत्तगुरु नक्की मार्ग दाखवतात. कोणत्या ना कोणत्या रूपात येऊन त्या आपल्याला प्रचिती देतातच. कुठे ना कुठे मदतीची हाक आपल्याला नक्की भेटते. त्यामुळे सेवा नक्की करा, जसं जमेल तसं करा. तुम्हाला ह्याही सेवा करायला जमत नाही, काही ना काही अडचणी आहेत. आता काही ऑफिस रुटीन खूप मोठा असतो, ट्रॅव्हलिंग मध्ये वेळ जातो, मग त्यांनी काय सेवा करावी? काही सेवा नाही करावी असं नाही. त्यांनी मग दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, हा मंत्र जप त्यांनी जरी मानसपूजा म्हणून केली तरी खूप छान भेटेल. तुम्हाला चांगले रिझल्ट भेटेल, मनाला समाधान भेटेल. जीभ न हलवता करायचे, हे लक्षात ठेवा. मनातल्या मनात हा मंत्र जप करा, तुम्हाला चांगली त्याची रिझल्ट तुम्हाला नक्की भेटेल. तुम्हाला समाधान भेटेल. तुमच्या सोबत एक पॉझिटिव्हिटी नेहमी सतत तुम्हाला जाणवेल. तुमच्या आजूबाजूला नेहमी तुम्हाला जाणवेल की आपल्यासोबत बोलतो ना, भगवंताचा आशीर्वाद आहे, आपल्या सोबत चाललेच आहेत ते दत्तगुरू आपल्या सोबतच, हे तुम्हाला नक्की जाणवेल. फक्त मनापासून करा, त्याची नक्की तुम्हाला चांगली प्रचिती 100% येईल. सेवा कशी करणं हे महत्वाचं नाहीये, तर सेवा किती मनापासून करता हे महत्वाचे. तुम्ही कुठे ट्रॅव्हलिंग मध्ये आहात, गाडीत आहात की तुम्हा घरात आहात, कसंही असू दे, पण मनापासून सेवा करणं महत्वाचे. त्यामुळे जसे जमेल तशी सेवा नक्की करा. श्री स्वामी